नमस्कार। आज आम्ही सर्व नेवाशाचे नागरिक या ठिकाणी तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। देशातले महान वैज्ञानिक सोनम वांगचुक हे गेले 19 दिवस झाले जंतर मंतर येथे उपोषणात बसले आहे। त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे। याचे एकमेव कारण म्हणजे या देशात काही महिन्यांपूर्वी नीटचे पेपर लीक होऊन 22 लाख विद्यार्थ्यांचे नुकसान झाले। इतर परीक्षांचे पण पेपर फुटले। त्याने जवळपास 1 कोटी तरुणांचे भवितव्य या देशात धोक्यात आलेले आहे आणि त्याची जबाबदारी या सरकारमध्ये कोणीतरी घ्यावी। देशातले शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा। या शिक्षण व्यवस्थेमध्ये काहीतरी बदल व्हावा, जेणेकरून तरुणांना या देशात रोजगार मिळतील, रोजगार देणारे तरुण तयार होतील, अशी त्यांची एक मागणी आहे। पण त्या मागणीची अद्यापपर्यंत दखल सरकारने कुठल्याही स्तरावर घेतलेली नाही। त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे। तर सरकारने ती जबाबदारी लवकर घ्यावी, त्यांचा राजीनामा घ्यावा। या मागणीचे निवेदन आम्ही आज दिलेले आहेत। आज आपण म्हणजे तळागाळातली जी परिस्थिती बघतो, आज आपलं गाव आहे, त्या गावातली आज शिक्षण व्यवस्थेत इतकी वाईट परिस्थिती आहे तर साधं शाळेमध्ये मुलांना पिण्याचे पाणी सुद्धा उपलब्ध होत नाही, अशी परिस्थिती आहे। या देशातली शिक्षण पद्धती जी आहे ती बदलणे खूप गरजेचे आहे। फक्त रट्टा मारून डिग्री देणं हे सरकारचं काम झालेलं आहे। ती डिग्री घेऊन तुम्ही नोकरी मागत बसा, नोकरी काही मिळत नाही। या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल हा गरजेचा आहे। नोकरी देणारे नाही तर नोकरी मागणारे नाही तर देणारे तरुण या व्यवस्थेमध्ये तयार झाले पाहिजे, ही अशी एक आमची मागणी आहे। त्या दृष्टीने सरकारने विचार करावा। सोनम वांगचुक यांची तातडीने त्यांच्या उपोषणाची दखल घेण्यात यावी आणि लवकरात लवकर शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेऊन ही व्यवस्था जी आहे ती उत्तर देणारी बनवावी, ही आमची एक मागणी आहे। धन्यवाद।